का हो, काय म्हणते बाबा, पीक गीक काय म्हणते म्हटलं? अरे काही नाही गंगा, पीक गीक मस्त आहे आपलं. सोयाबीन तर ह्या टारा मस्त फुगलाय, काही पाच नाही लागत. आपलं सोयाबीन सगळ्याच्या पेक्षा मस्त दिसते. असं पालवी फुटले मस्त वावरात, हिरवं हिरवं मस्त. काय सांगू गंगा, पायता नजर फाटते. हो ना बापा, मेहनत हो आपली मेहनत. काय घाम गाडू गाडू मेहनत करायला लागते बापा कास्तकारीत. देवारामा भल्या भुल्याची गोष्ट नाही आहे बापा. हो, एवढं मोठं मेहनत करून चांगलं पीक निघते बापा. हो गंगा, आता कास्तकारी म्हटलं तर घाम गायच लागते. जेवढा जास्त घाम गायला तेवढं जास्त सुखही भेटते ना मग. हा, नाही काय? 1 लाख लागलं तर सीधे 10-15 लाख भेटते ना आपल्याला वर्षाची. हे काय विसरतं नाही का गंगा? हो हो, तुमचं बरोबर आहे. हो, आपली जमीनही मस्त आहे, बिचारी माय माऊली मस्त आहे. हो हो. अमाय कोमल होय काय? ये मा कोमल. काकू लय बुट दुखून राहिलं बिचारी मायावालं. आता मायकून सैल निघून राहिलं. दवाखान्यात जाऊन काहीच आराम नाही काकू. आईले सांगत होत, आई मला घरी कामच सांगून राहिली. सकाळपासून उठली तेव्हापासून तिने मला कामच सांगितले. मी सांगून राहिली का माझं पोट दुखून राहिलं. तरी पण तिने मायकून सारे काम करून घेतले काकू. आणि आता मला जाय म्हण तुला कुठं जायचं आहे तर. माय पोट बोलले दुखून राहिलं बापा. माय बाई, आता कसं करावं? काय करावं बापा? पोरीचं पोट नाही बसून राहिलं म्हणते. हा, काय करावं? तिला दवाखान्यात नेऊनही आराम नाही पडला नाही गंगा? नाही ना बापा, सांगा आता काय करावं बापा? एक काम कर, तू तिले त्या बाबाजवळ घेऊन जाय. आपली काकाजी नाही का ते वाडीत राहते, तिथं घेऊन जाय. ते अंगारा पाणी गिनी देते. होऊ शकते इले पायवर मायवर झाला असू शकते, किंवा मग अजून बाहेरचं जे तोंडे वथरल्यावाने झालं पूर्ण, नाही का? तर एक काम कर, त्या काकाजी जवळ घेऊन जाय, आरामच पडते. नाही आराम पडलं तर मग साल्याला डबल दवाखान्यात नेऊ आपण कोमलले. बरं बरं, तशीच करतो. तिला आजच घेऊन जातो ना, आजच मग तिला मी रात्री दवाखान्यात येतो. असं करतो मी. तर हा, माझ्या लक्ष नव्हतं बापा काकाजीकडे. बरं, तिकडे जातो. तो चेहरा वतरल्यासारखा झाला तिचा, जाच लागन. हो हो, चालली जाय. मंतरवाला पाणी गिनी देते ते, चालली जाय तू. आणि काय बापा, हिची माय हो बापा, सावत्र वय म्हणून का लेकराला एवढं हे करावं का, हिनावावं काय बापा? आपण पुरलं बापा. जाऊ दे म्हणा, मी माय हाय तिची. जेव्हापर्यंत मी आहे तेव्हापर्यंत तिची ठाकूरकी आहे. कोणीच काही करू नाही शकत तिले. मी थांबलो आता 2-4 दिवस, जाऊ द्या. हंगामाच करतो तिले मायाच घरी ठेवतो ना मी. म्हणजे माई पोरगी बेन ते आपल्या घरी राहीन, ते हक्कानं राहीन आपल्या घरी. कोणी काही म्हणणार नाही, मला सांगून राहिली मी. हो, गंगा, मी काही म्हणून राहिलो का बा? मी तिले बापाची माया लावतो ना. काय गंगा, तू तर अशी म्हणून राहिली मला का जसं काही मी हिनावून राहिलो बा तिले. नाही व, लोक काही समोर अशी बोलन मी. कोण म्हणते मला ते चोनकी तरी म्हणन तर होड आहे माईवाली. हो काकू, मी तरसली आता या जीवनाला, लय तरसली बापा. आज वाटते का जीवाचं बरं वाईट करून घ्या. बाई कोमल, अशी कामं नको करू, अशी कामं नको करू. असं मनात विचारही नको आणू. जेव्हापर्यंत काकू आहे तेव्हापर्यंत असं मनात विचार नको आणू. आणि आता तू ऐकलं ना मी काकाला काय म्हटलं मी ना? का कोमलले मी माझ्याजवळ राहायला घेऊन येतो. तर तू टेन्शन नको घेऊ, मी सगळं बरोबर करतो. आणि फालतू गोष्टी करायच्या नाही, समजलं काय? जब तक काकू आहे तब तक भ्यायचं नाही. हो काकू, तू आहे तर लय आधार आहे हो बापा. तरी तू आहे तर लय आधार आहे. तू नसती तर मी इथं नसती. हो, हे एवढं मला माहित आहे. कधीच गेली असती मी तर. आणि चल आता, फालतूच्या गोष्टी नाही करायच्या. आपली जी लाईफ आहे, जे ते वय आहे, ते मस्त आनंदाने जग तू. मी आहे त्यासोबत. आणि 2-4 दिवसात तुला माझ्या घरी आणतो, टेन्शन नको घेऊ. आणि राहिली गोष्ट, चल तू आता ते इलाज करतो मी. चल त्या बाबा जवळ चल, पाणी गिनी घेऊन येऊ मंत्रावाला. आणि जर नाही आराम पडला तर अजून दवाखान्यात नेतो तुला मी. चल. हो काकू. हा, जाय ड्रेस मध्येच घाल साजरा, जाय. पण काकू, ड्रेस घालून घेतला तर ते म्हणून कुठे चालली? हा, सांग जो गंगा काकूने बोलावलं म्हणा नवीन ड्रेस घालून. बस जाय. काय करते मग मला सांग, मी आहे त्यासोबत. अमाय पाय बरं बाई. काय म्हटलं बाई, काकाजी घरी आहे का नाही आहे? नशीबच म्हणावं बाई आमचं, काकाजी घरी सापडले तुम्ही. अरे बाई, मी अशा वेळेस घरीच असतो ना, अशा वेळेस घरीच असतो मी. आणि कधी कधी मग काम राहिलं तर मग नाही सापडत लागेल तो. हा ना बापा काकाजी, मी तर भेटच आली, अशी भेट आली. कोमलली भेटच घेऊन आली. मी म्हटलं बाई एवढ्या दूर चालली म्हटलं, पण काकाजी भेटले पाहिजे म्हटलं बाई. आणि कोणाला नंबर मागा काकाजी तुमचा, द्याले नाही पाहत काऊन तर लोक. आता नंबर देऊन दे आम्हाला तुमचा, एखादा चिठ्ठीवर नंबर देऊन दे आम्हाला. अरे प्रत्येकाचे विचार आता नाही काय. आता मी तर असं कोणाला म्हणत नाही बा का माझा नंबर कोणाला देऊ नका म्हणून. पण आता लोकांचे विचार चांगले पाहिजे ना त्याच्यासाठी. हो ना काकाजी, लोकांचं कसं असते, फक्त आपलंच भलं झालं पाहिजे म्हणते, दुसऱ्याचं भलं हो का नाही भलं. आता कसं आहे, कोणी चांगल्यासाठीच जाते ना. त्यांचं चांगलं झालं पाहिजे, दुसऱ्याचं चांगलं झालं पाहिजे. असे जर विचार मनात ठेवले तर सर्वांचंच चांगलं होते काकाजी, नाही का काकाजी? हो 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 बाई, बरोबर आहे. पोरगी लयच गुणाची आहे बाबा. काकाजी काकाजी करून किती गोड बोलते पोरगी. गंगाबाई बोला ना, मग काम काय होत तुम्हाला? काम म्हणजे काकाजी, पोरीचं 2-4 दिवस झाले सतत पोट दुखून राहिलं. जेवणही नाही करून राहिली म्हणते ते. जेवणाचा घास तोंडापाशी नेला कसा उलटी झाल्यासारखं. आता दवाखान्यात नेलं मी तिले, 1000 रुपये लावले, तरी पण दवाखान्यात तिला आराम नाही पडला बापा काकाजी. तर मी म्हणतो तुम्हाला जरासं पाणी द्या बा, अशी म्हणतो ती. अच्छा अच्छा, म्हणजे पायवर गेवर झाला असं तिले. बरं, मी मंत्र मारून पाणी देतो आणि अंगारा देतो. पण गंगाबाई, त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं लेट या लागन. आता कसं, आता आहे सोमवार, तर उद्या मंगळवार दिवस आहे देवीचा, तर उद्या या तुम्ही.
घेऊ माय काय काकाजी, आता सोमवार काय ना मंगळवार काय, आज भोले बाबाचा सोमवार आहे ना, देऊन द्या ना अंगारा. अंगारा तरी देऊन द्या, पोरीला आराम पडला पाहिजे, जेवली नाही त्या दिवसपासून. तिचं तोंड पाय ना कसं वाकसल्यासारखं झालं. नाही नाही, मी तसं नाही म्हणताय गंगाबाई, देतो मी आज अंगार देतो. आज कसा शंकराचा दिवस आहे, उद्या देवीचा दिवस आहे बा, तर उद्या पाणी दिलं असतं मी न, असं माझं म्हणणं होय. बरं बरं, तुमच्या मनानं मग अंगाऱ्याने जरा आराम पडला पाहिजे इले. गंगाबाई पायवर काढून पाहिजे तिचा पहिले, तर उद्या मी लागेल तर पाणी देतो. आज तुम्ही पायवर काढा, तिला आरामच पडते. हो ना काकाजी, बरं बरं. नाही तिचा मी पायवर गिवर काढत होती, पण मी ना म्हटलं बाई घरी कुचिन काळ्या केल्यापेक्षा म्हटलं जाऊ म्हटलं काकाजी जवळ, पुरी लवकर आराम पडेल म्हटलं, ते कशीच्या कशीच करे. आता इथं आली तिला जरा बरं तरी वाटून राहिलं, तुमचे दर्शन झाले तर बरंही वाटून राहिलं तिला, लगे पा किती पावर आहे तुमच्यात. अरे गंगाबाई, कर भला तर हो भला, असं आहे ते. बरं या मग तुम्ही, आता मी अंगारा देतो तुम्हाला, या. हो हो काकाजी. मला एक गोष्ट सांगा गंगाबाई, तुम्ही या पोरीला दत्तक गीत घेतलाय का म्हटलं? दत्तक कायच माई पोरगीच आहे काकाजी, ते पोरगीच आहे माईवाली. आता एवढं आहे का तिची माई वेगळी आहे ना मी वेगळी आहे, म्हणजे माय तर मी तिची होयच म्हणा, पण आता किती काही म्हटलं तरी लेकराला समज राहतेस. म्हणजे तुमचा मनाचा अर्थ काय आहे गंगाबाई? काकाजी ते माया सख्या जाऊची पोरगी आहे, आणि तिची पहिली माय मेली आणि तिच्या बापानं आता दुसरी बायको केली, तर सावत्र मायची माय सावत्र मायचीच माय राहते का नाही. तर मग आता काय करता, कोणाची मन साजरी राहते आणि कोणाची मन साजरी नाही राहत बापा. तर मलाच पाला गणना तिले, आता तिने सांगितलं म्हणते तिच्या मायले किती किती सांगितलं म्हणते, पण तिची माय तिच्यावर लक्ष नाही दे. आली मग ते मायाजवळ, मग माय ऐकून तिची पायनन झाली बापा, दशाने घेऊन आली बापा, आणि मी मायची माया लावतो बापा. हो, आपली पोरगी असती तर काय केलं असतं, आपली पोरगी तुपली पोरगी बस. नाही नाही गंगाबाई, ते कसं असते, सावत्र माया आहे या जगात, पण लय सावत्र माया चांगली आहे आणि लय वाईटही आहे. कोणी तुझा भाव करते, कोणी करतही नाही, असं आहे गंगाबाई. अरे काकाजी ते कसं आहे, प्रत्येकच व्यक्तीचं मन चांगलं नाही राहत आणि प्रत्येकच व्यक्तीचं मन वाईट नाही राहत, अशी सारखी गोष्ट आहे ते. आता पण जाऊ द्या ना, आपलं त्याच्यात काही म्हणणं नाही आहे बा, आणि ते पोरगी काही एवढं सांगत नाही. हो, काही असं तिचं वाला ते काही एवढं सांगत नाही, सगळं बरोबर आहे. आता ती माहिती तरी माहीत झाली, मी तरी माहीत झाली, तिने आणलं काय मी नाही आणलं काय, नाही काय, असं आहे काकाजी ते. हो गंगाबाई, तुमचे विचार मस्त आहे, पण हो काकाजी, विचार मस्त नाही आहे, विचार चांगले आहे मायवाले. बरं या गंगाबाई, पोरीला घेऊन पाय घ्यायला लागा देवाजवळ, हा अंगार देते, जा आजी आहे अंदर. बरं बरं. नाही गेली कुठे बाई ते, गेली कुठे म्हटलं, नाही सांगून राहिली नवीन कपडे घालून गेली, नाही कुठे गेली म्हटलं बा, तुला थांबवलं कोण नाही तिले, आईला विचारून जात असं म्हटलं कोण नाही. अहो माय ते म्हणे बाई, मी चालली म्हणे बापा, गंगा काकून बोलावलं म्हणे मला, बाबा कायसाठी बोलावलं कायसाठी नाही, मस्त गेले प्लाझो माझो घालून. हाव काय, तिले म्हणा लागत होतं आईला विचारल्याशिवाय जाऊ नको म्हणून. तिले मी कित्येक वेळा सांगितलं गंगीसोबत बोलत नको जात, जात नको जात तिच्या घरी, तरी ऐकत नाही ते डोमळ भसकी. कुठं माय आई तिचा ढंग तरी ऐकावं, चांगली पन्नावनं तिला धरून, अशी कशी नाही ऐकत ते तुले, भल्ली वातायली आई ते तुला तोंड देते, तू घरी नसली म्हणजे मले. माय बाई हो का व? मग नाही तर काय माय आई. नाही नाही नाही, तिले पन्नावनं म्हणजे आता थांब ना, तिले चांगली कांटो घरी ते येऊ दे, चांगली कांटो तिले फळ्यानं. अशी कशी गेली ते गंगी सोबत, तिला सांगितलं तर जायचं नाही, पोटडुके करीन, अशी रावटायला पाहिजे गेली, नवीन कपडे घालू नाटके आव्हानाची, नाटकं करते डोंबड्या वानाची, येऊ दे तिले घरी चांगली कांटो शपारल्या वानाची. चांगली कांड हो, हिरवी काडी तोडून निंबायची, चांगली ओप तिले धरू. आणि तिला नवीन कपडे कोण काढून दिले, फालतू तिचे कपडे तिला काय दिले हो, तू ना घालायचे ना, फाटले फुटले कपडे तिला द्यायचे, तुला किती वेळा सांगतो तिच्या हातचे कपडे हिसकून घ्यायचे म्हणून. काय डोमई कोणतेही कपडे घातले तर कोण पाहून राहिले तिले. कोण सांगन बापा आई, मला तर भेवच लागते बाबा, तिचं घरात भूतींसारखीच दिसते, मी तर ते घरात असली म्हणजे तू घरी नाही कुठं पाहिजे काय तर बापा. अहो मी जरा शिकित गेलती आपल्या चकुलीनबाईच्या घरी, येतो म्हटलं जरा कागदपत्र ते पाहायला गेलती, पोट्टी दत्तक देऊन देतो एखाद्या आश्रमात, काय करते गेली ठेवून, नाही तर पाहते का सोयरा मोयरान लावून देतो लग्न. हा कसे कागद मागदाचं घर असेल त्याचं दिले भागून जाते हिचं. हा नाही हिच्यासाठी कोण सुद्धा येणार आहे बापा. हुडवा पाहिले धड ना बोलायला धड कोण सुद्धा भेटणार आहे बाबा इले, असंच भेटते का नाही भेटत होय तर. नाही तिला घरी येऊ दे, आज एवढी मारतो तिला, एवढी मारतो का ते घराच्या बाहेरच निघाली पाहिजे, घरात घुसीन काम करी बस, असंच राहिली पाहिजे तिचं. हा हो नुसतं काम सांगत जाय, तिला एवढं काम लावून दे, तिच्या मागे एवढं काम लावून दे का तिला हिंडायला जागाच नाही भेटली पाहिजे. हो मामा पिल्या, हो तिला तसंच करतो ना, तुला एकही काम नाही करायचं बाई. ते अंग खराब होते, नाजूक कोमल बिलकुल काम नाही करायचे, तिला करू देत जाय. हो डोमड बस केले. हो नाही, आणि जाय जराशी पार्लर मध्ये जात जाय, बाबाला पैसे मागत जाते, आवाल्या पार्लर गिरलर करत जाय, महिन्या चेहऱ्यावर चांगला ग्लो येते, चांगला दिसते पोरीची जात. हो नाही, आपल्या डोंबळीला नाही काय कलर घासून द्या लागते भीतीला मारायचा, तेव्हा कुठं तिचा कलर चेंज होते, आणि तिला किती काही पार्लर घास डोंबडीच राहील. बोल बाबा का पार्लर लागते का तिला तर बस, तिला म्हणजे शिल्ट काय लागेल तिच्या अंगाच्या पांढरवासाठी. बरं जाय तू, जाय पार्लर मध्ये जात जाय तू. तू मस्त एन्जॉय करत जाय, तिला मस्त काम करू देत जाय. काय व हे तोंडी पोट्टी जास्त अगाऊ आहे, तिला कामातच घोरसा लागते, काही ढंगाची आहे का, त्या ढंगाची असाले. हो आई, तू ये तोपर्यंत तिला येऊ दे, चांगली घोरपिळा काढतो तिची मी, तोपर्यंत ये तू चांगली, मी काळीकडे पाहून ठेवतो आणि तवा गिवा गरम करून ठेवतो, चांगला चटके देत तिला आज. काय होते काय नाही माहितीच पडते, तिच्या बापाला सांगून देईन, पडली म्हणून बापा हे स्वयंपाक करता चटकाय लागला म्हणून, नाही चांगले हे लागले म्हणून, चटके लागले म्हणून बहुत असं सांगून देईन.